केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण देशाचं भूषण असणारे ज्योतिबाजी फुले आणि भारताचं अष्टपैलू रत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या दोघांचंही पुण्यस्मरण करते. आणि सर्वप्रथम तुम्हाला सगळ्यांना मी तुमचं मनापासून कौतुक करते. काल मला सांगण्यात आलं आम्ही असं असं करणार आहोत. हे ऐकूनच मला खूप समाधान वाटलं. याचं कारण असं आहे की गरज आणि गरजेच्यामुळे मिळालेला अनुभव यातूनच समाजाचं आणि आपल्या दिवसाचं एक एक पाऊल पुढे जात असतं. बाबासाहेबांच्या आणि ज्योतिबांच्याच ह्या सगळ्या नातलगांना हे करावंसं का वाटलं? हे याच्यासाठी करावंसं वाटलं का की त्यांच्याजवळ खूप पैसा आहे, त्यांना नाव हवं आहे, याच्यामुळे त्यांना करावंसं वाटलेलं नाही. नाही तर कॉर्पोरेशनला करावं वाटलं पण कॉर्पोरेशनला नाही करावं वाटलं. ज्योतिबांच्या आणि आंबेडकरांच्या वंशजांना करावं वाटलेलं आहे. हा याचा महत्वाचा दुवा आहे. कारण पाणी आणि या देशातली जातीय व्यवस्था यांचं घनिष्ठ नातं आहे. आम्ही खालच्या जातीच्या माणसं पाणी सुद्धा पित नाही. म्हणजे पाण्याचा स्पर्श हा जातीवर अवलंबून आहे. अशा समाज व्यवस्थेमध्ये आज आपण हा जो कार्यक्रम सुरू केलेला आहे, हा कार्यक्रम अलौकिक आहे. आणि म्हणून मी तुम्हाला प्रेमाचे आशीर्वाद देते, माझं समाधान सांगते. हल्ली मी अत्यंत निराश आहे. निराश याच्यासाठी आहे की देशात एक चाललेलं आहे आणि जातीय व्यवस्था परत प्रस्थापित कशी होईल याचे जे उद्योग चाललेले आहेत ते उद्योग पाहून मला भीती वाटते, मला निराशा येते. 95व्या वर्षी आलेली निराशा ही शरीरावर परिणाम करते, मनावर परिणाम करते, विचारावर परिणाम करते. आणि म्हणून मला तुम्हाला सांगायचं आहे, हे जे तुम्ही केलेलं आहे हे फक्त ज्योतिबा आणि बाबासाहेब यांच्या विचारावर श्रद्धा ठेवणारेच करू शकतात. हे आज मला परत एकदा महत्वाचं वाटायला लागलेलं आहे. तुम्ही मला ठीकठाकाने बोलावतात कारण माझं आडनाव चितळे आहे, म्हणजे रेशीम बाग. आणि मी आमचा संबंध आहे आडनावाच्यामुळे. मी ब्राह्मण आहे, पण एकच सांगते, वयाच्या कळायला लागल्यापासून मी कधी जात धर्म मानला नाही. माझे आयुष्यभराचे नाटक मी तुम्हाला सांगते. माझे वडील या स्वातंत्र्य संग्रामामध्ये जेलमध्ये गेले. भाऊ 3.5 वर्ष जेलमध्ये गेला. वडील जेलमधून बाहेर आल्यानंतर वेळ लागलं आणि घरातून निघून गेले. आम्हाला खाण्याचे हाल होते. आम्ही लहान लहान होतो. आई लोकांच्या घरी स्वयंपाक करायला गेली कारण ब्राह्मणाच्या बाईला दुसऱ्या कुठलं हे नव्हतं. जातीय व्यवस्थेत सगळ्यात जी शेवटची जात असेल तिने भांडी घासायचे आणि ब्राह्मणाच्या बाईने लोकांच्या घरी पोळपाट लाटल्यावर पोळी करायची, स्वयंपाक करायचा. आई दुसऱ्याच्या घरी जात होती. अशा परिस्थितीमध्ये आम्ही वाढलेलो आहोत.
आणि त्या परिस्थितीमध्ये वाढल्यामुळे जीवनाच्या प्रत्येक पावलोपावलाचं मला दर्शन झालेलं आहे. माझ्या घरी पोटभर अन्न मिळत नव्हतं, तर मी माझी मैत्रीण होती शाळेतली लीला तायडे, तिचे वडील मोलमजुरी करायचे, कारण ते खालच्या जातीचे होते. त्यामुळे तिच्या घरी रोज भाकरीचे पुरते पैसे येत होते मजुरीमुळे. माझ्या घरी तर तेही नव्हतं. ते संध्याकाळी मी लीलाच्या घरी जायचे गपचूप. लीलाचं घर त्या काळामध्ये, आजपासून 80 वर्षापूर्वी, त्या काळामध्ये महारवाड्यामध्ये होतं. तिथे बसल्यानंतर लीला हळूच ताटली आणायची, भाकरी आणायची, तेल मीठ भाकरी, ती एकच भाकरी आम्ही दोघे खात होतो. त्यामुळे मला भाकरीचं महत्व कळलं, त्यामुळे मला जातीचं महत्व कळलं. जीवनात पुढे मी गांधींच्या संपर्कात आले, 12व्या वर्षी जेलमध्ये गेले आणि त्याच्यामुळे सत्याग्रह करून, त्यामुळे हे सगळं कळत गेलं. गांधींच्या संपर्कात आल्यानंतर जातीय व्यवस्था मोडण्याच्या कामाला लागली. दुर्दैव हे आहे, आजही देशामध्ये जातीय व्यवस्था बळकट करण्याचे प्रयत्न चालू आहेत. आज तुम्ही मला इथे बोलावलं, मला आश्वासन द्या. तुमचं जे अर्धवट राहिलेलं काम आहे, तुम्ही ज्या कामामध्ये नापास झालेल्या आहात, त्यामध्ये आम्ही पास होऊन दाखवू. आम्ही या देशातली जातीय व्यवस्था मोडून दाखवू आणि या देशामध्ये, या देशाच्या राज्यघटनेचं जे आम्हाला सांगणं आहे ते सांगणं आम्ही आमच्या जीवनात आणून दाखवू. इथे माणूस जाती जातीमुळे एक दुसऱ्यामध्ये विभागल्या जाणार नाही. मला हे आश्वासन हवं आहे. त्याचं कारण आहे, ही जातीय व्यवस्था जर राहिली तर आजचं जे राजकारण आहे ते राजकारण अधिक मजबूत होणार आहे, हे लक्षात ठेवा. आम्ही आमची जीवन जी घालवलेली आहे ती राजकारण, हे शेवटचा घटक जो आहे अंधारात, त्या अंधारात त्या घटकाला दिवा मिळावा आणि त्या कंदीला त्या अंधारातल्या घटकाने असेंब्लीत जावं, हे स्वप्न पाहिलेलं होतं. पण ते स्वप्न आज पैसा आणि सत्ता आणि सत्तेमुळे आलेली मस्ती याच्यामुळे आज कुलपामध्ये बंद झालेलं आहे. आणि म्हणून मी आज जे तुम्ही मला इथे बोलवलं त्याबद्दल मला अभिमान वाटतो. एरवी मला अभिमान कधीच वाटला नाही. आज मला अभिमान याच्यासाठी वाटतो की तुम्ही मनावर विश्वास ठेवलेला आहे आणि तो विश्वास असाच कायम ठेवायला पाहिजे. याचं कारणच आहे, माझ्यासाठी अंधारात असलेली अनेक मंडळी आहेत आणि मला विश्वास जेव्हा माझ्यावर तुम्ही ठेवता, तेव्हा तुमच्यावरही मला विश्वास ठेवायला भाग पाडा. आम्ही या देशात जातीय व्यवस्था नेस्तनाबूत करू आणि या देशात आमची जी राज्यघटना आहे त्या राज्यघटनेच्या प्रमाणेच राज्य चालवू, असं मला आश्वासन आहे. मी दुःखी आहे, यामुळेच मी दुःखी आहे आणि म्हणून मला हे हवं आहे. आता एक गोष्ट सांगते, बोलते तशी चालते. माझा धाकटा भाऊ होता, त्याचं लग्न मी पुढाकार घेऊन त्या काळात प्रसिद्ध असणाऱ्या गायिका विमलाबाई यांच्या मुलीशी केलेलं आहे. त्या काळामध्ये विमलाबाई यांना बाहेर बसली म्हणत असत. बाहेर बसली, तिला जातपातच नाहीये, तिला आईबाप कोणच माहित नाही. अशा ह्याच्याशी पुढाकार घेऊन मी माझ्या धाकट्या भावाचं लग्न केलेलं आहे. आम्हाला आमच्या घरामध्ये खूप सुखशांती मिळालेली आहे आणि म्हणून ही जी जातीय व्यवस्था आहे
ही माणसाला माणसापासून दूर करण्याचं काम करते आहे. आणि आज दिल्ली तख्तापासून सर्व ठिकाणी जातीय व्यवस्था, धर्म व्यवस्था कशी बळकट होईल याचे प्रयत्न सुरू आहेत. केवळ सत्तेकरता. मी तर स्वातंत्र्य सेनानी आहे. एक दिवस जेलमध्ये गेलेली आहे. माझा भाऊ 3.5 वर्ष गेलेला आहे. वडील जेलमधून आले तर त्यांना वेळ लागलेला आहे. आमचं सगळं कुटुंब स्वातंत्र्यासाठी लढलं. परंतु या देशात ज्यांचा स्वातंत्र्याशी काही मात्र संबंध नव्हता अशांचं राज्य वर्तमान काळामध्ये सुरू आहे. आणि ते जर राहिलं तर परत जातीय व्यवस्था बळकट होणार आहे. आज आपण या 2 महापुरुषांच्या समोर बसलेलो आहोत. तुम्ही जे काम केलं ते काम अत्यंत महत्वाचं आहे. मला एकच सांगा, तुम्हाला रस्त्यावरनं इतकी गर्दी कशाची दिसते? माणसांनी चालण्याची दिसते की मोटारींची दिसते? सगळी गर्दी मोटारींची आहे. माणसाला चालायला सुद्धा जागा नाही. या मोटारी कशावर चालतात? पाणी. आज तुम्ही तिथे पाण्याचं हे सुरू केलं. मोटारी चालतात पेट्रोलवर. पेट्रोल कोणाच्या ताब्यात असतं? अंबानी ममदानी यांच्या सगळ्यांच्या ताब्यात असतं. आम्ही स्वातंत्र्य मिळवलेलं आहे. मोठ्या आवाजात स्पष्टपणे सांगते, मला हे बोलण्याचा अधिकार आहे. रेकॉर्ड आहे. कलकत्त्याच्या लायब्ररीमध्ये जाऊन पहा. एक दिवस तुमच्या स्वातंत्र्यासाठी मी जेलमध्ये जाऊन गेलेली आहे. त्यावेळेला ममदानीचं अमदानीचं नाव कधीच आम्हाला ऐकू आलं नाही. त्यावेळेला तर सामान्य आपल्या जनतेची नावं येत होती आणि आपल्याला स्वातंत्र्य मिळत होतं. माझा धर्म मी तेव्हाच सोडून दिलेला आहे. माझा धर्म माझी राज्यघटना आहे. माझा धर्म मी भारतीय आहे. मी माझा धर्म 1950 मध्ये सोडलेला आहे. माझा धर्म ज्या दिवशी माझी राज्यघटना अस्तित्वात आली त्या दिवशी मी भारतीय झालेली आहे. आणि मला तुम्हाला हे सांगायचं आहे, नवीन पिढी जेव्हा येणार आहे त्या पिढीला हे वाक्य नक्की सांगा की आम्ही कोण आहोत? आम्ही कुठल्याही जातीचे नाही. ती व्यवस्था जी होती पिळवणुकीची ती व्यवस्था, जातीयवाद धर्मवाद, तो आम्ही 1950 मध्ये घालवलेला आहे. आज आम्ही भारतीय या जातीचे आणि धर्माचे आहोत. आणि आमचे वैचारिक, परत बोलते, आमचे वैचारिक मार्गदर्शन ज्योतिराव फुले, डॉक्टर आंबेडकर, महात्मा गांधी हे आहे. हे विसरू नका. याचं कारण असं आहे की आम्हाला जे पुढे जायचं आहे ते वैचारिक पातळीने जायचं आहे. शाळा कॉलेजामध्ये जे शिकवलं जात आहे ती जातीय व्यवस्था कालची जास्तीत जास्त प्रस्थापित करण्याच्या प्रयत्नावर चालू आहे. आपल्याला ते सगळं बदलायचं आहे. तुम्ही लढवय्ये आहात. माझा तुमच्यावर विश्वास आहे. आपल्याला जे लढायचं आहे ते व्यवस्था बदलायची आहे. हे लक्षात ठेवा. मी अतिशय नापास झालेली आहे कारण आम्ही हे नाही करू शकलो, पण तुम्ही करणार आहात याच्यावर माझा विश्वास आहे. आणि तुम्ही मला बोलावलं, कालपासून मला खूप बरं वाटलं की कोणीतरी करताय. मला एकच सांगायचं आहे, यामध्ये अपयश येत नाही, वेळ लागतो. यामध्ये आपल्याला जर काही शिक्षा झाली तर ती मान्य करायला लागते. त्याशिवाय यांनी आपल्याला हे दाखवलं का? शिक्षा ज्या झाल्या त्या त्यांनी भोगल्या ना. आणि त्यांनी आपल्या हातामध्ये आपली राज्यघटना दिलेली आहे. त्या राज्यघटनेवर आज धर्माचे अत्याचार सुरू आहेत. तुम्ही मला बोलावले, मी तुमची आजी आहे, मी तुम्हाला स्वातंत्र्य मिळवून दिलंय म्हणून एका वाक्यात म्हणा, भारतीय संविधानाचा
विजय असो, भारतीय संविधानाचा, विजय असो, भारतीय संविधानाचा. विजय असो. कारण याच्यामध्ये महाराष्ट्र